त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला 100% राजीनामा द्यावा लागेल. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे सर्व या परभणीच्या दंगलीला जबाबदार आहेत, विशेष करून परभणीचे आमदार राहुल पाटील. रवी सोनकांबळे सर बी या मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत. रवी सोनकांबळे सर हे रोखठोक भूमिकेसाठी त्यांची ओळख आहे. हे मोर्चा आज चौथा दिवस आहे. तुम्हाला वाटतं का सरकार या मोर्चाकडे थोडं सिरियसली घेत नाही? मागच्या 17 जानेवारीला परभणी ते मुंबई ज्या लॉंग मार्चचं नियोजन आमचे प्रिय मित्र आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वामध्ये हा लॉंग मार्च जो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे, आज त्याचं 500 किलोमीटरमधून 60 किलोमीटरपर्यंत आम्ही पायी चालत आलो. आजचा चौथा दिवस आहे. महाराष्ट्र सरकारकडून ह्या लॉंग मार्चला अजून कोणत्याही पद्धतीचं ठोस आश्वासन मिळालेलं नाही. त्यामुळे आमचा हा लॉंग मार्च जोपर्यंत आशिष वाकोडे यांनी तयार केलेला डिमांड ड्राफ्ट महाराष्ट्र सरकार मंजूर करणार नाही, मान्य करणार नाही, तोपर्यंत हा लॉंग मार्च थांबणार नाही. सर, विधानसभाचे इलेक्शन झाले, महायुतीला चांगलं बहुमत मिळालं आणि त्याच्यात काही दिवसानंतर मस्साजोगचं प्रकरण झालं, परभणी जिल्ह्याचं प्रकरण झालं, अशा घटना आल्या. तुम्हाला काय वाटतं? आशिष वाकोडेच्या नेतृत्वात निघालेला लॉंग मार्च हा फक्त वाकोडे परिवाराच्या न्यायासाठी नाही, सोमनाथ सूर्यवंशीची ज्या पद्धतीने पोलिसांनी निर्गुण हत्या केली त्यांनाही न्याय मिळावा म्हणून हा लॉंग मार्च आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराला सुद्धा न्याय मिळण्यासाठी हा लॉंग मार्च आहे. म्हणून ह्या लॉंग मार्चमध्ये महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की आपण जास्त काय ह्या लॉंग मार्चला इझी गोईंग घेऊ नये, कारण प्रत्येक रस्त्यामध्ये गाव पातळीवर शहरामध्ये लोक ह्या लॉंग मार्चला जोडत चाललेले आहेत आणि पुढे जसं जसं आम्ही समोर जाऊ तसं तसं या लॉंग मार्चची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्हाला सांगतो, बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला त्या ठिकाणच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी इझी गोईंग घेतल्यामुळे त्यांना देश सोडण्याची वेळ आली. तशी वेळ भारताच्या पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर येऊ नये, त्याआधीच त्यांनी हा लॉंग मार्चमध्ये ज्या काय मागण्या आमचे नेते आशिष वाकोडे यांनी दिलेल्या आहेत त्या पूर्ण करावा. ही परभणीची जी संविधान शिल्पाची विटंबना आहे, हे काय चलत झालेली घटना नाही, त्याला पार्श्वभूमी आहे. 1989ला परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीमध्ये जी ट्रक दुर्घटना झाली होती त्यामध्ये 43 बालक शहीद झाले होते. त्या बालकांचं वय होतं 2, 3, 4, 5 वर्ष आणि ही सर्व घटना त्या ठिकाणी RSS ह्या जातीवादी संघटनांनी ती ट्रक दुर्घटना केलेली होती. त्यावेळेस आमचे नेते विजय वाकोडे यांनी संपूर्ण ती परिस्थिती हाताळली आणि परभणीत परत काय अनुचित प्रकार घडू दिला नाही. तसंच कालचे सुद्धा संविधान शिल्पाची जी विटंबना झाली 10 डिसेंबरला, त्यामध्ये सुद्धा ह्या सर्व RSS आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या शिवप्रतिष्ठान ह्या सर्व संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय होते आणि 11 तारखेला जे परभणी बंद होता आणि ज्या पद्धतीने 30-40 हजार आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर आले, जर वाकोडे साहेबांनी आमच्या शांततेचं आवाहन केलं नसतं तर परभणी कदाचित 2-3 दिवस जळाली असती. एवढ्या महान माणसानं परभणी शांत केली आणि त्या शांत करणाऱ्या विजय वाकोडे आमच्या नेत्यावर सुद्धा त्या ठिकाणी परभणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर जे कोणी आंदोलनकर्ते आमचे अटक झाले त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला बेदम मारहाण केल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा मृत्यू पावला. त्याची हत्या या ठिकाणी या परभणी पोलिसांनी केली. या सर्वांना न्याय मागण्यासाठी आज हा आमचा लॉंग मार्च आहे आणि संविधान शिल्पाची ज्या व्यक्तीनं विटंबना केली त्याची नार्को टेस्ट, त्याची पॉलिग्राफ टेस्ट, ह्या दोन्ही टेस्ट झाल्यानंतर ज्या जातीवादी संघटना ह्या सर्व दंगलीच्या पाठीमागे आहेत त्या सर्व आपल्या समोर खुल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करणं त्या आरोपीची फार गरजेचे आहे. 10 डिसेंबरच्या संविधान शिल्पाच्या विटंबनेच्या नंतर 11 तारखेला जी परभणी शहरामध्ये दंगल झाली आणि 12 डिसेंबरला माननीय जिल्हाधिकारी यांनी शांतता कमिटीची बैठक बोलवली. त्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये आमचे लोकनेते विजय वाकोडे यांनी मागणी केली होती की आपण ह्या दंगलीमध्ये जे हिंदू मोर्चा होता 10 डिसेंबरचा, तो हिंदू मोर्चामधून हा संविधान शिल्पाची विटंबना करणारा दत्ता पवार हा त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून त्या हिंदू मोर्चाचे सर्व CCTV फुटेज, सर्व व्हिडिओग्राफी, सर्व कॅमेरे आपण चेक केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला सर्वांना लक्षात येईल की त्या संविधान शिल्पाची विटंबना करणारा हा कोण आहे आणि कोणी आला. पण पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता आंदोलनकर्त्यावरच गुन्हे दाखल करून त्यांना मध्ये घालून फक्त या संविधान शिल्पाची विटंबना झाल्याचं प्रकरण
कुठेतरी डायव्हर्ट करायचं म्हणून फक्त सोमनाथ सूर्यवंशीची त्या ठिकाणी पोलिसांनी हत्या केली आहे. म्हणून या सर्व पोलीस कर्मचाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. तुमची अशी मागणी आहे, पण ते पोलीस स्वतः मनंत कारभार केला नसेल, त्याला कोणत्याही वरून ऑर्डर दिला असेल, सगळ्या गोष्टी करायसाठी. आहे महाराष्ट्र सरकार सगळं जातीवादी सरकार आहे सध्याचं महाराष्ट्राचं, मनोवादी सरकार आहे, RSSच्या विचारसरणीचं सरकार आहे आणि हे सर्व महाराष्ट्र सरकारच्या आधिपत्याखाली चालणाऱ्या जातीवादी संघटना आहेत. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेलं हे परभणी शहराचं घृण कृत्य आहे. तुम्हाला सांगतो, मागच्या 32 दिवसापासून या सर्व प्रकरणासाठी परभणी धरणे आंदोलन आशिष वाकोडेच्या नेतृत्वामध्ये होतं. 32 दिवस धरणे आंदोलन सुरू असताना एकही मागणी मान्य झाली नाही. प्रामुख्यानं 13 पोलीस अधिकारी सस्पेंड करण्याचे आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे. लॉंग मार्च असं परभणी आणि मुंबईच्या ठिकाणं आशिष वाकोडेनं काढल्यानंतर आज आम्ही 60 किलोमीटर आलो. 4 पोलीस अधिकारी निलंबित होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि 4 पोलीस अधिकारी आश्वासन नाही का खरंच? नाही करायला 4 पोलीस अधिकारी, पण आमचे नेते आशिष वाकोडेला मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे 13 पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी निलंबित होऊन त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आता आम्ही 60 किलोमीटर आलो. 100 किलोमीटरला 8 पोलीस अधिकारी निलंबित करण्याचं आश्वासन देते. 150 किलोमीटरला 13 पोलीस कर्मचारी अधिकारी जे मारहाण करणारे होते ते निलंबित झालेले असते आणि 250 किलोमीटरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा राजीनामा त्या ठिकाणी मंजूर झालेला असतो. 250 किलोमीटरला 250 किलोमीटर. तुम्हाला काय वाटतं सर, मुख्यमंत्री खूप लाईट घेतले का प्रकरणाला? कारण ते स्वतः इथं आले नाही, तुम्हाला तिकडे बोलवलं होतं मुंबईला. आता लाईटली कुठं, आता पदयात्रा सुरू झाली, आता लाईटली कुठे गेले? परेशानच नाही सगळ्याचे. त्यांचे 2 प्रतिनिधी चर्चा करायला आशिष वाकोडे सोबत, त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या मंजूर करतो म्हणाले. 2 प्रतिनिधी इथलेच पाठवले, एक मेघनाताई आणि तुम्ही जे म्हणले संकटमोचक गिरीश महाजन यांना तरी पाठवलं नाही. आता फक्त 60च किलोमीटर पदयात्रा आली ना, 100-150 किलोमीटर येऊ द्या, मग त्यांचे सर्व प्रतिनिधी येतात. त्यानंतर सगळ्या मागण्या मान्य होत्या आणि 250 किलोमीटर पदयात्रा आमची आल्यानंतर 1 ते 1.5-2 लाखाचा जनसमुदाय आंबेडकरी संघटनेचा असेल. त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला 100% राजीनामा द्यावा लागेल सर्व प्रकरणाचा जबाबदार म्हणून. मग त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या आहे, त्यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखची हत्या आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्यानंतर जे आमचे नेते वाकोडे साहेब यांना मनस्ताप झाला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं, त्या तिन्ही प्रकरणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. बीडून भयानक आणि भयावन परिस्थिती परभणी जिल्ह्यामध्ये आहे. सर तुम्ही असं का म्हणत, जे त्या मोर्चाचं जे परभणीमधलं मोर्चा नियोजन ज्या लोकांनी केलं, तुम्ही त्या लोकांना असं का म्हणत सरकारला त्या लोकांना धारेवर धरा तुम्ही म्हणून? होतं दत्ता पवारची नार्को टेस्ट झाल्यावर हेच नावं येणार आहेत ना. त्यावेळेस दत्ता पवारला आमच्या सर्व आंबेडकरी विटंबना करताना पकडलं, त्याच्या तोंडामध्ये त्यावेळेस जे नाव होते नार्को टेस्ट केल्यानंतर तेच नाव येणार आहेत. आणि त्या मोर्चामध्ये आपले सगळे संघटनाचे लोक होते, ते सर्व जबाबदार आहे त्याला. त्या मोर्चामधले सर्व आमदार पदाधिकारी विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे सर्व त्या परभणीच्या दंगलीला जबाबदार आहेत. विशेष करून परभणीचे आमदार राहुल पाटील. डायरेक्ट राहुल पाटील परभणीच्या दंगलीला जबाबदार आहे. होतं परभणीची दंगल होत असताना ते कुठं आले? वाकोडे साहेबांच्या आजूबाजूला नव्हते. परभणीच्या आंबेडकरी समाजाला शांत करण्यासाठी ते आले नाही. ते जे रोष होता संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर इतरही लोकांनी निवेदन द्यायचं की त्या आरोपीवर कारवाई करावं, पण कुणीही त्या ठिकाणी निवेदन दिलं नाही. खास करून आमदाराकडून अपेक्षा होती आम्हाला, पण त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कोणतंच निवेदन केलं नाही. तर हे होते परभणीचे रवी सोनकांबळे सर. रवीन सोनकांबळे सर हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी त्यांची ओळख आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ. असेच तुम्हाला पुढे अपडेट मिळत राहतील, त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.